नागपूरमध्ये छान एंगेजमेंट झाली, त्याच्यानंतर व्याही भोजन झालं, श्रीमंती झाली, लग्न झालं, पूजा झाली आणि फायनली आम्ही निघालो चिपळूणला, म्हणजेच आमच्या माहेरी. आणि मी ताईकडे आले होते भोपाळवरून आणि मग मी आणि ताई मिळून इथून आम्ही चिपळूणला चाललो आहे. बरं, जी ही आज ट्रेन दिसते डेकोरेशन केलेली, ही आहे मडगाव नागपूर. आणि ही ट्रेन ना स्पेशल होती, म्हणजे ती नेहमीच चालू नसायची आणि आजपासून ही ट्रेन नेहमीसाठी चालू झालेली आहे. म्हणजे स्पेशल त्याच्यातलं निघालं आहे आणि नॉर्मल चालू झालं आहे. त्याच्यामुळे आज छान ओपनिंग वगैरे होते, एकदम कडक सिक्युरिटी आहे. त्याच्यानंतर गडकरी वगैरे आले होते आणि आम्हाला तर मागचे डबे ओपन झाले होते, म्हणजे जे नागपूरवरून जाणार होते ते, आणि समोर त्यांचं ओपनिंग वगैरे झालं. परत गडकरी हे सगळे आलेले पोलीस वगैरे, याचा एकच आमच्यासाठी फायदा झाला, तो म्हणजे ही ट्रेन टाईममध्ये सुटली. आणि खूप म्हणजे जवळजवळ आम्ही 2-3 आठवडे ही ट्रेन फॉलो करतो, हिचं टाईम टेबल. तर ही नेहमी लेट ट्रेन पोचते आणि आम्हाला ही ट्रेन सोयीस्कर काय, कारण ही डायरेक्ट ट्रेन आहे. म्हणजेच नागपूरवरून आम्हाला चिपळूणमध्ये उतरण्यासाठी डायरेक्ट ट्रेन आहेत. अशा खूप ट्रेन आहेत, पण मग ते मुंबईवरून मग परत चिपळूण घ्या आणि मग त्याच्यानंतर ते नको वाटतं, कारण लगेज खूप असतं आणि त्याच्यामुळे ही डायरेक्ट ट्रेन आम्हाला बरी पडते. त्याच्यामुळे आम्ही याच ट्रेनचं बुकिंग केलं आहे. आणि आज गडकरी वगैरे आले होते, हे सगळे तुम्ही पोलीस बघू शकता. यांचं पूर्ण ओपनिंग वगैरे आज ट्रेनचं झालं आहे. आज ट्रेनचा नंबर पण चेंज झाला आहे, त्याच्यामुळे आज एकदम छान त्यांनी ग्रँड ओपनिंग वगैरे केलं आणि एकदम टाईममध्ये ही ट्रेन चालू झाली, म्हणजेच नागपूरमधून सुटली. आणि याचं आनंद म्हणजे नेक्स्ट डेला पण ही ट्रेन अगदी वेळेवर पोचली. हा 1 तास मला वाटतं वेळ झाला, पण तेवढा इनफ आहे, कारण ही ट्रेनचा टाईम सकाळचा आहे 8:30चा. ती कायम म्हणजे मागचे 2-3 आठवडे ही ट्रेन संध्याकाळी पोचायची, त्याच्यामुळे आम्हाला ती एक भीती होती. छान आम्ही सामान वगैरे सेट करून घेतलं. अभिदाला इकडे नवीन नवीन फ्रेंड्स भेटले, तिचं ते खेळणं सगळं चालू झालं. छान चहा वगैरे घेतली मस्त. त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळाने जेवलो आणि सरळ झोपून गेलो आणि नेक्स्ट डेला उतरलो, कारण चिपळूण अगदी लवकर आलं, आमच्या अपेक्षेपेक्षाही लवकर आलं. आणि त्याच्यानंतर ऑब्वियस चिपळूणला आल्यानंतर वेगळाच एक आनंद असतो. त्याच्यानंतर माझे भाऊ बहीण आम्हाला घ्यायला आले होते, काका आले होते. छान आम्ही सामान वगैरे सेट केलं आणि चिपळूणमधून निघालो. परत चिपळूणमधून आमचं थोडंसं आतमध्ये गाव आहे निवळी म्हणून, आणि आम्ही नेहमी म्हणजे ज्यावेळेला आम्ही गावी जातो त्यावेळेला आम्ही इथे नक्की थांबतो. इथून छान आम्ही गरमागरम वडापाव घेतले. खूप जणांना माहिती असतील, सावर्ड्यामध्ये जे समाधान म्हणून वडापाव आहे अगदी फेवरेट आहे आणि आमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी छान वडापाव घेतले. माझी काकी सावर्ड्यामध्येच राहते, आम्ही तिथे गेलो, सगळ्यांनी छान वडापाव चहा खाऊन घेतलं आणि नंतर मग आम्ही परत निवळीमध्ये यायला निघालो. बरं, निवळी तिथून थोडीशीच लांब आहे, खूप नाही. त्याच्यानंतर आलो, छान सगळेजण जेवलो. सगळेजण अगदी मस्त छान नॉनव्हेज होता आज आणि छान जेवलो. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी आराम केला. बरं, तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.